आता आपण घेतलेलं आहे प्रकरण 16वे. प्रकरणाचं नाव आहे वय. यात आपण नमुना 1 घेतलेला आहे. प्रश्न ए व बी च्या वयाचे गुणोत्तर 3:5 आहे. त्यांच्या वयाची बेरीज 56 वर्षे असल्यास बी चे वय किती असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. प्रश्नामध्ये 2 व्यक्तींचा उल्लेख झालेला आहे. एखाद्या वेळेस तुम्हाला 2 व्यक्तींच्या ऐवजी 3 व्यक्ती दिलेले असतील. इथं 2 व्यक्तींच्या वयाचे गुणोत्तर दिलेले आहे. किती? 3:5. ए आणि बी यांच्या वयाची बेरीज देखील आपल्याला प्रश्नात दिलेली आहे. यावरून आपल्याला काय काढायचं आहे? बीचे वय काढायचं आहे. म्हणून इथं बीचे वय बरोबर बीचा संबंधित अंक किती आहे मग? 5. बीचं वय काढून राहिलो म्हणून इथं बीचा संबंधित अंक घेतला 5. प्रश्नात जेव्हा तुम्हाला बेरीज हा शब्द दिलेला असेल तेव्हा गुणोत्तराची नेहमी या ठिकाणी बेरीज करून घ्यायची. 5 आणि 3 किती झाले? 8. गुणिला 2 व्यक्तींच्या वयाची बेरीज दिलेली आहे ती इथं टाकायची. किती? 56 वर्ष. आता 8ने 56ला पूर्ण भाग जातो. 8 1 8. इथं देखील 8नेच भाग द्या. 8 7 56. शेवटी इथं 1 उरला. याला काही महत्त्व द्यायचं नाही. मग इथं 7 5 35. मग बीचं वय किती असायला पाहिजे? 35 वर्ष. म्हणून या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी आपण काढून घेतलेलं आहे. पण तुमच्या माहितीसाठी मी इथं एचं वय काढून दाखवतो. एचं वय किती आहे ते काढायचं आहे आपल्याला. मग एच्या संबंधित किती आहे अंक? 3. छेदात बेरीज गुणोत्तराची इथं 8. वयांची बेरीज किती आहे? 56 वर्ष. 8ने 56ला पूर्ण भाग जातो. 8 1 8. 8 7 56. शेवटी इथं 1 उरला. याला काही महत्त्व द्यायचं नाही. मग 3 7 21. मग एचं वय किती असायला पाहिजे? 21 वर्ष. जर तुम्ही ए आणि बी या 2 व्यक्तींच्या वयाची बेरीज केली तर किती येईल? 56 वर्ष. बीचं वय किती आहे? 35 वर्ष. एचं वय किती आहे? 21 वर्ष. दोघांच्या वयाची बेरीज करा. 5 आणि 1 किती झाले? 6. 3 आणि 2 किती झाले? 5. अशा प्रकारे 2 वयांचा म्हणजेच 2 व्यक्तींच्या वयाची बेरीज इथं दिलेली आहे 56 वर्ष. आपल्याला काय विचारलेलं होतं? फक्त बीचं वय काढायचं विचारलेलं होतं. म्हणून इथं आपण घेतलेलं आहे 35 वर्ष.